ब्लाऊज ऐक ना, नवीन नवीन ब्लाऊज शिवायला घेतलं की भाई ब्लाऊज तर होत नाही पण पोऱ्याची नक्की चड्डी होते. आलोय तशा अशा हृदयाच्या हर्ट्स बीट्स वाढायला लागल्यात. गाण्याच्या भाषेत हर्ट्स माहिती का? हर्ट माहिती का? हर्ट माहिती का? ते असं बघितलं का कसं जागेवर रोस्ट केलं. हॅलो नमस्कार राम राम मंडळी, मी गौरी. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्लॉग मध्ये. तर आज आम्ही तिघं चाललोय एका खास ठिकाणी. तर सगळ्यात आधी गाडीत पेट्रोल टाकून घेतलं, कारण गाडीतलं पेट्रोल संपायला नको. मग तिथून आम्ही केले पुढच्या प्रवासाला सुरुवात. आता आम्ही ज्या रस्त्याने जातोय ना, तो रस्ता आधी असा होता ना की वर खाली नुसतं होत होतं रस्ता. एवढे खड्ड्यान ते होतं आणि त्या चालले होते बैल म्हैशी रस्त्याने चालले होत्या. आणि रस्ता तर असा डेंजर होता ना हा आधी. आत्ता तरी नीट झाला होता, म्हणजे नीट तयार केलेला होता. तेव्हा काय वाटलं नाही, पण आम्ही जेव्हा आधी गेलो होतो ना तेव्हा एवढं बेकार होतं ना रोड. म्हशी पण आडव्या येत होत्या, असं वाटत होते आता गाडीला डोसा देतात की काय काय माहिती. मग तिथून आम्ही निघालो पुढच्या ठिकाणी, कारण आम्हाला पोचायचं होतं राजूरला. का तर आत्ता चालू होतं राजूर प्रदर्शन, आणि खास म्हणजे बघण्यासाठी खूप सारे लोक येत असतात. आणि आम्हाला बी बघायचं होतं, कारण आम्ही पहिल्यांदाच चाललो होतो आज राजूर प्रदर्शन बघायला. मध्ये रस्ता चांगला यायचा तर मध्ये खराब यायचा. तर काही ठिकाणी रस्त्याची कामं चालली होती, तर काही बाजूनी रस्ता वाढवायला घेतला होता. आणि त्या रस्ता वाढवायला घेतल्यामुळे एवढी धूळ उडायची ना, आणि रस्त्याला तर सारख्याच गाड्या चालू होत्या, एवढी धूळ उडायची ना वैताग आला होता जातानीच. पण काय जायचं तर होतंच. आणि नंतर आम्ही थोडं पुढं गेल्यावरती एवढं मोकळं आणि असं मोकळं माळ दिसलं. आणि आत्ता हिवाळा चालू झाला आहे त्यामुळं गवतं वगैरे वाळल्यात, त्यामुळं असं ओसाड वाटत होतं. आणि तिथं होते विद्युत कंपनी, ती कुठली होती ते मला माहिती नाही, पण तिथं होती. तिच्या बाजूला बरीचशी झाडं होती आणि इकडच्या साईडला पण माळ होता. आणि त्या माळात काही माणसांनी टेंट लावला होता आणि ते तिथं राहत होते. तर स्ट्रगल काय असतो हे यांच्याकडं बघून कळलं की त्यांचं असं मजबूत असं घर नाही. ते इथं आज आहेत तर उद्या तिथं कुठं पण त्यांचं वास्तव असतं. प्रत्येकाची लाईफ ही डिफरंट असते. आपली जशी लाईफ आहे तशी काहींचं स्वप्न असतं, म्हणून कधीच कोणाशीच कम्पेअर करायचं नाही. आणि आम्ही जिथं आलो होतो तिथून दिसत होता निळवंडे धरणाचा डॅम. तर आम्ही अशा ठिकाणी आलो होतो जिथून आम्हाला दिसत होतं पाणी. तर एवढी खुशी झाली होती आणि एवढी एक्साइटमेंट वाढली होती की विचारताच सोय नाही. असं झालं होतं कधी पोचल आणि कधी तिथले जत्रेचा आनंद घेईन. आम्ही गाडीवरती चाललो होतो, आजूबाजूला पण माणसं चालली होती, काही तर पाय चालत होती. प्रत्येकजण प्रत्येकाचा आनंद घेत होता आणि प्रत्येकजण हा एन्जॉय करत होता ज्याच्या त्याच्या परीने, की आपल्याला जायचं आहे आपण पण बघू शकतो. मग आम्ही आलो होतो राजूरमध्ये. खूप वेळा राजूरमध्ये आले, पण असे गल्लींनी कधीच राजूर गावात आत गेले नव्हते. कधी पण आले की बाहेरूनच जायचे. आणि आज पहिल्यांदाच आले होते आणि त्यात आज होता राजूरचा बाजार. आणि त्यामुळं तर एवढी गर्दी होती आणि त्यात प्रदर्शन पण होतं, त्यामुळं डबल गर्दी होती. आणि आम्ही गेलो होतो गाड्या लावायला प्रदर्शनाच्या ठिकाणी, पण तिकडे एवढी गर्दी होती की पुढं जाताच येत नव्हतं. मग आम्ही परत रिटर्न गाडी वळवली आणि आम्ही परत मागं आलो गाड्या लावायला. आणि त्यात सारखी एक लालपरी गेली की दुसरी यायची, नाही तर दुसरी गेली की तिच्या मागं लगेच अशा सारखी लालपरी चालू होती. आणि आमचं चालू होतं गाडी कुठं लावायची, आम्ही ठिकाण सापडत होतो कुठं गाड्या लावायची, नाही का. आता गाडी लावली, आता आम्ही चाललोय फाय पोलीस स्टेशनच्या इथं लावले का तर गाडी लावली. पुढं गर्दी होती ना, जागा जायला नव्हती, म्हणून परत मागे आले ना. आता चाललोय डोनी चष्मा बिष्मा लावलाय. मी आज विसरले बरं का. आम्ही चाललो होतो तर तिथं आली होती बस, आणि त्यामुळं एवढी माणसं चालली होती रस्त्याने ती बी. आणि मी पहिल्यांदा एवढ्या जवळ बसच्या जवळ गेले होते आणि एवढ्या जवळून बस बघितली होती. आणि तिचे टायर तर पहिल्यांदाच एवढ्या जवळून बघितले होते. काही माणसं राहिली होती जवळ तिच्या, नाही का, उभी. का तर एवढी गर्दी होती. आणि अननसाचा स्टॉल पण तिथंच लागलेला होता आणि तिकडच्या साईडनी सारख्या गाड्या चालू होत्या, त्यामुळे एवढी गर्दी झाली होती. आणि ती बी चालली होती पुढं आणि डॉन बी तिच्या सोबतच चालला होता. आणि मी पहिल्यांदा एसटीचा टायर बघितला आणि एवढ्या जवळून टायर बघितला असेल एसटीचा.
चढायचंच काम करायचं ना. पहिलं चढायला भेटतंय. पहिला चढायला भेटतंय का नाही, जागा भेटते का नाही पहिलं बघायचं. याला कॉलेजला होतं तेव्हा शर्टवाला कसं चाललाय पुढे, ब्लॅक शर्टवाला बघा कसा बिंदास्त चाललाय पुढे, आणि आम्हाला दोघांना तर मागच सोडून दिलाय. तो विचार करत नाही का आम्ही आहेत का नाही आहेत, बघा कसा चाललाय फुल बिंदास्त. माग वळून सुद्धा बघत नाही आलेत का हरवलेत मागे. बेकार अशी गर्दी बघा, आणि तो चाललाय बरं का, अजून पण माग वळून नाही बघितलं त्यांनी आम्ही आहेत का नाही येते. चलो व्हायची लागली आता. आम्ही असं वाटतंय रस्ता चुकलोय का काय. रस्ता चुकलो, रस्ता चुकलोय, रस्ता रस्ता चुकलोय, रस्ता रस्ता चुकलाय ना. मग तेच सांगतोय आम्ही तुला. काय बोलला तू, आम्हाला आणले तू बोल. पाठीमागे बसून आलो. हा. माझं काम सोडून आलो मी आज. तू चांगलं तूच बोललाय तर आम्ही तर येत नव्हतो. हा, हे बघ ना, आम्हाला आमच्या शाळेचे दिवस आठवले. आम्ही आमच्या शाळेतून अशाच प्रभात फेरेला अशा गल्ल्या असायच्या, आणि असं जोडी जोडीने जायचं. बाबांची कशी गेली तसं 2 जोड्या असायच्या. जोडे कोणासोबत राहणार याच्यावरून बांधलं. बघितलं का कसं जागेवर रोस्ट केलं. दोघांचा कलर मॅच होते, ब्लॅक ब्लॅक सेम कलर, ब्लॅक ब्लॅक. कसं पाळण्याच्या जवळ जवळ आलंय तशा अशा हृदयाच्या हर्ट्स बीट्स वाढायला लागल्यात. गाण्याच्या भाषेत हर्ट्स माहिती का, हर्ट माहिती का, हर्ट माहिती का, ते असं शपथ मला यायचंच नाही तिकडे. मला जोर जोरात हर्ट्स बीट्स वाढायला लागलेत. त्या पाण्यात कधीच बसू नये बाबा. ज्याला हौस असं ना त्यानेच बसावं. बारीक पोरांचा पाळणं असतील तर ते बघू, त्याच्यात बसून मस्त. तर मंडळींनो, आता आलो आहोत आपण प्रदर्शनाच्या सुपरस्टार अट्रॅक्शन कडे, आणि ते म्हणजे डांगी बैल. अहो, हे बैल म्हणजे इथले रिअल सेलिब्रिटी आहेत बरं का. मी जवळ जाण्यापूर्वीच वाटलं होतं की यांच्याकडे खूप भीती वाटत होती बघूनच, कारण ते दिसायला जरी असे मारके वाटत असले तरी ते एवढे शांत होते की विचारताच सोय नाही. आणि तिथं आलं होतं म्हशीचं छोटंसं पिल्लू, ते पण एवढं इनोसंट होतं ना विचार. आणि काही बैल तर अक्षरशः उड्या मारत होती, का तर त्यांच्याजवळ माणूस आला की त्यांना भीती वाटत होती. आणि दर्शनाची दुसरी बाजू म्हणजे पाळणे वगैरे होते, आणि त्या पाळण्यांमध्ये एक माणूस बसलेला होता. तो अक्षरशः मोबाईल धरून व्हिडिओ कॉल केला होता की काय काय माहिती. आणि छोट्या पोरांचा पण पाळणा होता, आणि इथं गाडीत एक पोरगी बसली होती, एवढी क्यूट होती ना, आणि ती अक्षरशः रडत होती. तिला बघून मला माझ्या लहानपणीचेच दिवस आठवले. एवढी क्यूट होती ना, इनोसंट. काही माणसं तर अक्षरशः लाईन लावली होती त्यांनी पाळण्यात बसण्यासाठी. एवढी लाईन लावलेली होती, आणि काही जण त्यांना बघत होते. ते बाजूचे आनंद घेत होते, कारण ते पण माझ्यासाठी काही घेत होते त्यांना. पाळण्यात बसल्यावरती कसं होतं ते मला चांगला एक्सपिरियन्स आला होता, त्यामुळे मी स्किप केलं. बसायचंच नाही, मला बसायचंच नाही असं मी डायरेक्ट सांगून टाकलं होतं. तर मोठ्या माणसांनाच एन्जॉय करण्यासाठी नव्हतं, तर बारखाल्या पोरांना पण होतं, त्यांच्यासाठी पण काही खेळणी होती, टॉय. प्रदर्शन बघून झाल्यानंतर आम्हाला सांगितले की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जत्रेला जे फेमस आहे ते म्हणजे रेवड्या आणि लालशा. आमच्या इकडं तर दरवेळेला जत्रेला हेच घेतात, कारण इकडचा खास पदार्थ आहे जत्रेसाठीचा. प्रदर्शन वगैरे बघितलं, रेवड्या वगैरे घेतल्या, आणि आम्ही केला डायरेक्ट घरचा प्रवास सुरू, कारण एवढं बेकार धुळीने झालं होतं ना काय सांगू. आणि पुढं चालली होती एक जीप, त्यावरती माणसं अक्षरशः लटकून जात होती. प्रत्येकाचा स्ट्रगल हा वेगळा असतो, घरी जाण्यासाठी असतो किंवा रिअल लाईफमध्ये प्रत्येकाचा स्ट्रगल हा वेगवेगळा असतो. तर खूप जास्त भूक लागली होती, आणि डॉन बघत होता मेनू कार्ड, तर त्याला बोललं की तू नको बघू, मी बघते, आज मी ऑर्डर देणार. तर म्हटलं बघावा काय खावा काय नाही, तर आम्ही मागवली होती पनीर हंडी.
कारण आम्हाला खूप आवडते, म्हणजे पनीरचे पदार्थ खूपच आवडतात. मग काय पनीर हुंडी वगैरे आली होती, मग काय परसू आणि लिंबू वगैरे पिळला मी, आम्ही मारला मस्त पनीर, मस्त जेवण वगैरे केलं आणि हॉटेलच्या बाहेर आलो. तर एक स्कूटी होती आणि त्यावरती बरंचसं साहित्य होतं आणि ते काहीतरी विक्री करत होते आणि त्यांनी असं मॅनेज केलं होतं ना स्कूटीवरती की आपण विचार बी करू शकत नाही, असं ठेवलं होतं आणि एक पण साहित्य त्यातून पडत नव्हतं, अशी मॅनेज केलेलं होतं स्कूटीवरती सगळं साहित्य आणि ते मार्केटिंग करत होतं. थोडक्यात सांगायचं ब्लॅक केक चांगला ब्लॅक कलर खाली बघ कसं आहे, इथून गेलं का डायरेक्ट खाली शोधायला, सरकलं का डायरेक्ट गेलं. मकर धुळ उडती त्यात मी रडून रडून उठले पण पुढे बी नुसती धुळ धुळ दिसती आणि जिथं प्रदर्शन करलं होतं तिथं घरी जाताना हा असा सुंदर असा सनसेट बघायला भेटला. हा पण शिकून गेला. उगवताना मी आशा घेऊन आलो होतो, पण मावळताना मी तुला अनुभव देऊन गेलो आणि तो अनुभव एवढा भारी होता आजचा की शब्दात सांगू नये असा अनुभव होता. आता डॉन चाललाय घरी. दोन की जीर गई पुरी आता लय थंडी वाजणार आहे. पहिलं स्वेटर हे करायचं, स्वेटर वगैरे काढणार आहे आता. अभी डॉन पैकिंग करेगा, पूरा मौजा बिवजा घालेगा. देख लेकिन मेरा हेलमेट और कान का पट्टी नहीं तर पूरी पैकिंग करके ही जाने वाला था. गरम है, हाथ लगा के दे. हा गरम आहे लय. याने काय घातलं पण याला तर गार वाजलं नव्हतं ना. एवढं कुठे हातात घेत बसतो वाट. घेऊ शकतो माणूस, असं खांद्यावरती टाकायचं, लटकवलं असतं तरी झालं असतं का नाही परसू. पण याच्या अर्थ याला गार वाजले म्हणून याने स्वेटर घातले, जर्किन घातले. ते आपल्याला सांगत नाही, कसं एक्सप्रेशन नाही देऊ शकत. थंडी थंडीचे काय बोलतात त्याला, तू आता म्हणजे कोणी लपून ठेवू शकतो का वाट. त्या हायला लपवायच्या नादात मरल ना माणूस. अरे तर आता मी आले घरी, मस्त फिरून बिरून. तर याचे मस्ती आली. आता लहान आमच्या बेडकुड्या नाच नाचा. उठा 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 उठा. कडे का आलं, पळ 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 पळ. आला आला आला.
खुशी देख रे हो, त्याला घातल्या बघ किती खुशी होती. मामाची अंडर पॅन्टच राहिली घ्यायची फक्त आता. बस का घे. बघा वनिता ताई काय म्हणती रिषभ तुला. बघ वनिता ताई काय म्हणती. बघ मम्मी काय म्हणती. मग काय तर हे पाहिजे ते पाहिजे. नशीब ही चड्डी नाही घेऊन पळत. येडा. अरे ते काढ, त्याला शर्ट आवडला होता माझा, मी तो शर्ट घातला का मला म्हणायचं काढच. तो घालायचा वन पीस करून. वन पीस काय रे लावलंय शेंबूड लावलं का काय? तुझे पैसे अकाउंटला भरू का पाठवू? कसले? 5,000 मला द्या कॅश आता. कॅश नाही माझ्याकडे. तू पहिले माझी उधारी दे. आराम अरे कर. पोऱ्या झाला इकडे आज उधारी फिटन उधारी दे. मामी बोकडे द्या. लगेच इकडे वळवते. किती? बोकड्या काय लाख रुपयाला विकणार आहे का तुझा? अरे याच्यावर 99,999 रुपये काही पण काही व्याज लावलाय व्याज. 99,999. पर 1 रुपया आम्ही सोडायचा नाही. नाही करा कॅश ते ऑनलाईन बघू. थांबा मला मशीन घ्यायची म्हणून चाललं होतं जरा. मी काची खातो ना. मशीन. मला म्हणते बोसा खातो खातो तू तुला चालू काय हा कर बरं जास्त लय मोठं नाही काय आयला. अरे कचऱ्याने मशीन वाल्या वडल्या तर काय आता या गावात राहून मारला तर बीडी 50 जणी मशीन वाल्याच निघतील. ऐक ना. बोल बोल नको ग गौरी. तू काढतो काय काढतो. बोलते? विसरले मी आता. पण हे खरं आहे का असं शिलाई डिप्लोमा किती वाढली आहेत आता. ग्रॅज्युएशन केलं ना शिलाई वाढली म्हणून तिला मशीन घेऊन तसं नाही. शिकवाय आजकाल शिलाई. तर trend आहे पण इंडियामध्ये. इंडियातलं नाही माझं महाराष्ट्रात तर अरे नक्की. मग ते काढलेच मग अरे. लेडीज काय करणार आहे. पोरींचं ग्रॅज्युएशन झालं लग्न झालं की दुसरं काय करणार नाही. पहिले म्हणणार शिवण क्लासचा क्लास लावू दे मला. घरचे जर पाठवतच नाही तर काय करणार. शिवण क्लास लावले काय खडखड 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 धर 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 धर. कसं कसं करते मामा? कसं करते रे? खा. भाई गे पीस मार्केट गे पीस मार्केट. ऐक ना नवीन नवीन ब्लाऊज शिवायला घेतलं की भाई ब्लाऊज तर होत नाही पण पोऱ्याची नक्की चड्डी होते. है ना? बचत गटात न भेटतात काय. तर आता आम्ही जातो घरी. तोपर्यंत मी बाय बाय. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. टेक केअर.